हाय गाईस, गुड मॉर्निंग. न्यू ब्लॉगमध्ये सर्वांचे तुमचे स्वागत आहे. तर आजची तुम्हाला फक्त मी दाखवते नाईट लाईफ कशी असते. ही बाहेरीन देशची. मी आता बघा तुम्ही सामसूम आहे, कोण सध्या कोणीच नाही आहे. बघा रात्री वाजलेत, आता 3 वाजलेत. 3च्या रात्री दरम्यान मी एकटाच फिरतोय. म्हणजे इकडलं लाईफ कसं आहे ते बघू. आणि नक्कीच जो माझा व्हिडिओ बघत असेल, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. तर चला स्टार्ट करतो आहे आता व्हिडिओ. तुम्हाला दाखवतो मी एकटाच आहे. आता सध्या रात्रीचे 3 वाजलेत, मी एकटा फिरतोय. आणि इकडलं म्हणजे कसं कानून सिस्टम स्ट्रॉंग सर्व आहे. आणि इकडलं कसं राजशाही आहे. जो इकडलं म्हणजे तो राजा आहे, तो आज म्हणजे आहे कसं आता म्हणजे तो जो राजा आहे जर मेला, त्याचं मैत झालं आहे की ना, मैत झाल्यानंतर तो पण त्याच्यामध्ये असेल, तो येऊन त्याच्या गादीवर येऊन बसेल. इथे राजशाही चालते. त्याच्यामुळे इथे कानून काय एकदम एकदम स्ट्रॉंग आहे, असं घाबरायची गरज नाही. जसं आपल्या इंडियामध्ये आपण फिरतात आहे ना, रात्रीचे 2, 3, 12 वाजल्यानंतर पोलीस वगैरे, त्याच्यानंतर ते डाकू आहे ना, गुंडे, सर्व चोर लोक येतात आहेत का नाही. पण इथे काय बिहाची काय गरज नाही. अजिबात टेन्शन नाही. टच फिर बिंदास फिर. तुम्हाला दाखवते सामसूम आहे, ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम सामसूम, कोणच नाही, एक माणूस सुद्धा नाही आहे रात्रीचे. मी आज तुम्हाला हेच मला म्हणजे समजावायचे होतं. इकडलं म्हणजे राजशाही आहे म्हणून टेन्शन नाही. एकटा फिरला तरी काही कोण बोलणार नाही, हे तुम्ही बघू शकताय आहे का नाही. हे बघा मी एकटाच फिरतोय, दुसरं कोणी नाही माझ्यासोबत. मी एकटाच निघालोय तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवायला. तर म्हणजे तुम्ही बघा, रोड एकदम क्लीन सुंदर. इथे गार्डन आहे, हे रोमा हॉटेल आहे इथे सर्व. आणि कधी कधी आम्ही पण जेवायला येतात रोमा हॉटेलमध्ये. तर बघू शकता तुम्ही, खास बघा रात्रीची नाईट लाईफ आहे. तर ते नॅशनल हायवे आहे. तर नॅशनल हायवेला तुम्हाला तर माहिती आहे, गाडी तर असतातच ते नॅशनल हायवेला, आहे का नाही. आणि हे बघा इथं आहे पोलीस स्टेशन, त्याच्या बाजूलाच आहे. हे बघा पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच मी सध्या आलाय. आणि हे आहे रोमा हॉटेल. हे आहे रोमा हॉटेल आहे बघा. आणि हे आहे इथं पोलीस स्टेशन त्याच्या बाजूलाच आहे. मी व्हिडिओ 3 वाजलेत सध्या व्हिडिओ काढतोय, तुमच्यासाठी शूट करतोय. बघा नाईट लाईफ कळली मस्त आहे, किती सुंदर ब्युटिफुल आहे का नाही. रात्रीचे काही बिल्डिंग दिसणार नाही. तर बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. आता 1-2 गाड्या चालत फक्त, बस. तुम्ही बघू शकता मी म्हणजे सध्या आता आहे ना पोलीस स्टेशनच्या बाजूलाच आहे. इथे आहे पोलीस स्टेशन, बघू शकता इथे पोलीस स्टेशन आहे. आता पोलीस स्टेशनच्या बाजूलाच मी फिरतोय. तर म्हणजे कसं इथे पोलिसाचं टेन्शन नाही, काय नाही. म्हणजे लाईफमध्ये कसं इथं म्हणजे काय अजिबात टेन्शन नाही, असं आहे बिंदास फिर. एकदम लेडीज असू दे कोणी पण असू दे, असं आहे इकडे. म्हणजे टेन्शन करायची गरज नाही. हे बघा किती छान, एकदम मस्त खूप आहे. माझा आवाज येत असेल जोरात, आहे का नाही. तुम्ही बघू ना नाईट लाईफ. आणि हे बघा लिहिलंय उमल हासम करून पोलीस स्टेशन. कसं आहे अजिबात टेन्शन नाही, त्याच्या बाजूलाच मी फिरतोय. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला नाईट लाईफ दाखवते सर्व आज इकडले. नक्की बघा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब निघाला. म्हणजे इकडलं जे कानून आहे तुमच्यासाठी जागृतीसाठी, म्हणजे मी विचार केला त्याला नाईटला तरी म्हणजे एक व्हिडिओ एक ब्लॉग बनवू. त्याच्यासाठी म्हणजे मी बनवला खास करून. ॲक्च्युली इकडे कसं आहे की म्हणजे घाबरायची अजिबात गरजच नाही. पोलीस असू दे, पोलीस पण कधी काय बोलणार नाही. फक्त पोलीस सेल सलाम वालेकुम असंच बोललं बस. आणि आपले भारतामध्ये ते इंडियामध्ये पोलीस आहे का नाही, इंडियामध्ये पोलीस कोणी रात्री 12 वाजेपर्यंत बघितलं काय रे कुठे गेलेलो होतास, काय पेतोय पिलाय, कुठे एवढ्या रात्री फिरतोय, आहे का नाही, असं आपल्याला पोलीस लोक विचारतात. पण ते पोलीस सुद्धा काय विचारणार नाही का. म्हणजे राजशाही आहे ना, म्हणजे राजशाही जो इकडला हम्मद बिन खलिफा करून नाव आहे त्यांच्या राजाचे नाव आहे.
तर म्हणजे कसं तो फक्त तोच कानून त्याच्या हातामध्ये सर्व म्हणजे त्याच्याशिवाय काहीच नाही असं. आता पोलीस लोकांना पण म्हणजे कसं आपण रिश्वत म्हणतात देतात आहे का नाही आपल्या भारतामध्ये, काय झालं तर इकडं तसं अजिबात चालणार नाही. असं आहे का राजशाही म्हणून इकडे चालत नाही. त्याच्यामुळे कोणी पण रात्री किती वाजेपर्यंत फिरलं कोणी काय मोबाईल घेऊन कोणी जाणार नाही. जर मी मोबाईल इथे रस्त्यावर ठेवून दिला ना तरी पण मोबाईल घेऊन जाणार नाही. इकडे म्हणजे कानून एवढे घाबरतात. म्हणजे कोणाला आता कोणाला मर्डर केले तर मर्डरच्या बद्दल मर्डरच असतं. एवढे कानून स्ट्रॉंग आहे इकडलं. म्हणून कोणाला पण हॉटेलमध्ये यायचं असेल राहायचं, जर कोणाला मसाज वगैरे करायचं असेल ना या हॉटेलमध्ये यायचे. रॉयल हॉटेल आहे. कोणाला मसाज म्हणजे कोणाला पाय वगैरे दुखलं ना तर इथे यायचे या हॉटेलमध्ये. मस्त आहे हॉटेल, मस्त पूर्ण मसाज. थायलंडचे आहेत, त्याच्यानंतर मोरोको आहे, लेबनानी आहेत, सुडानी आहेत, रशियन आहेत, सर्व अदरवाईज म्हणजे कंट्रीचे आहेत, देशातले आहेत. म्हणजे मसाज पाय वगैरे दुखणं, हात दुखणं म्हणजे बॉडी मसाज वगैरे करायचं असतील इथे मसाज होईल ह्या हॉटेलमध्ये. कोणाला पण यायचं असेल ते ह्या हॉटेलमध्ये विजिट नक्की करा. तर हे तुम्ही बघू शकता. तुम्ही हॉटेल जे तुम्हाला हॉटेल सांगितलं होतं तेवढं हे किती मोठं आहे बघा. बघू शकता हे पूर्ण मोठे एवढं मोठं हॉटेल आहे. हे रॉयल हॉटेल नाव आहे ह्याचे, रॉयल हॉटेल म्हणून. तुम्हाला जर मसाज वगैरे करायचे असतील तर इथे करा. याचं लोकेशन आहे उमल हासम, पोलीस स्टेशनच्या बाजूलाच आहे. कोणी पण मसाज करू शकतात तुम्ही. बघू शकता मी आता नॅशनल हायवेला चालाय. तुम्ही बघा आता गाडी म्हणजे कमीच चाललेत आता. म्हणजे 3 वाजले तरी पण खूप कमी गाड्या आहेत सध्या आता. तरी पण रात्र दिवस पण म्हणजे कसं घाबरायची गरज नाही अजिबात. रात्र हो दिन हो एक ही है, मुंबई के जैसा है, रात्र दिवस आहे का नाही. तर तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडला, तुम्ही बघा आणि सांगा नक्कीच कमेंटमध्ये माझा आवाज येत असेल. नाईट हे तुम्ही बघा आहे का नाही. गाड्या चालल्यात, गाड्या सुरू आहेत आता. म्हणजे 3 वाजले तरी पण म्हणजे कसं आहे ते गाड्या म्हणजे चालूच आहेत सर्व. इकडली नाईट व्ह्यू बघा, तुम्ही बघू शकता. वाव, असं वाटतंय काय म्हणजे दिवसच आहे. तुम्ही बघू शकताय आहे का नाही, किती छान. वाव, ब्युटिफुल, मस्त आहे. तर त्याच्यासाठी सांगतोय की हर एक देशातलं जे आपल्या भारतामध्ये आहे त्याला काय सांगून फायदाच नाही. ते कानून आहे काय काय समजत नाही आहे का नाही. त्याच्यामुळे म्हणतोय इकडली लाईफ बघा किती छान आहे. इकडली नाईट लाईफ पण म्हणजे कोणाला काय इथे कोणाला आता रात्री पण बाईक वगैरे सर्व चालेल 24 आवर्स सर्व बघा. आणि इकडलं म्हणजे कसं आहे कानूनच स्ट्रॉंग आहे. इकडनं बघू शकता तुम्ही रॉयल फिनिक्स हॉटेल आहे, बघू शकता. ब्रिज आहे, ब्रिजच्या खालीच आहे. तर म्हणजे कसं आता इकडलं म्हणजे का मी घाबरत नाही म्हणजे ॲक्च्युली इकडलं जे कानून आहे. जर मला कोणी काय केलं, कोणी पण काय सांगितलं, जर मी कंप्लेंट करली तर जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये त्याला पकडून शकतात. तिकडले म्हणजे पोलीस वगैरे एवढी स्ट्रॉंग असते. म्हणजे कसं राजशाही आहे ना सध्या. म्हणजे कसं आपल्याकडलं पॉलिटिकल चालतं तसं नाही, लोकशाही आणि राजशाही म्हणजे जो इकडला राजा आहे जसं म्हणतात ना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज राजे होते आहे का नाही, त्यांचं चालायचं तसं. म्हणजे आता इकडे जे आहेत अहमद बिन खलिफा करून नाव त्यांचे राजा आहे. तर आता कसं आहे म्हणजे त्याच्या फॅमिलीचाच जर त्याला काय झालं तर म्हणजे तोच आता त्याचा मुलगा असेल तर तो कसं त्याचा मुलगा येईल नंतर शिफ्टवर बसेल तो. आणि असं आहे. तर त्याच्यामुळे ते कानूनचं काय घाबरायची गरज नाही आणि टेन्शन अजिबात नाही इथे. म्हणजे कसं रात्री मुली पण म्हणजे फिरतात तरी काही टेन्शन नाही. कोणी हात येऊन टच करू शकत नाही. आता कोणी जर मला येऊन हात फक्त टच केला तर म्हणजे त्याला जर मिनिमम 10,000 ते 20,000 रुपये त्याला फाईन येईल. तर हात टच का केला असेल. इकडलं म्हणजे जे कानून आहे स्ट्रॉंग आहे. म्हणून एवढा रात्री मी निघालाय तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवायला. आणि इकडलं जे रात्रीचे पण कसे लाईफ असते काय असते त्याच्यासाठी मी खास तुमच्यासाठी आलाय.
तर नक्की व्हिडिओला बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट